या ठिकाणी तदनंतर बाबूराव साहेबांना विनंती करतोय हिंदुहृदय सम्राट सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आजच्या या शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आणि RPI आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची जी पहिली कार्यकर्ता मेळावा आणि त्याकरता उपस्थित आपल्या महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण, आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, भारतीय जनता पार्टी एका पक्षाची निवडणूक नाही, ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे। या देशाच्या निवडणुकीमध्ये आपल्या देशाचं नेतृत्व जे आहे हे नेतृत्व आपल्याला मतदानातून जे आहे हे निवडायचं आणि नेतृत्व ज्या नेतृत्वाने गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या या देशामध्ये जो बदल घडवला, आपल्या देशाला जे आहे हे एका वेगळ्या उंचीवरती नेऊन पोचवलं। पूर्ण देशभर जे आहे हे रेल्वेची कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचा आस्थेचा विषय असेल प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल, जे 500 वर्ष आपल्या सगळ्यांना वाट पाहायला लागली की प्रभू श्रीरामांचं मंदिर जे आहे ते अयोध्यामध्ये कधी होणार आणि ते मंदिर करण्याचं RPIचे दिवसभर अध्यक्ष दिनेश पाटील यांना विनंती करतोय की नरेश मस्के साहेबांचा यशोचित सन्मान करावा। फक्त विनंती करायला इथे आलो आहे। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, RPI आणि सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपण सर्वांनी महायुतीचे कार्यकर्ता म्हणून मडवी साहेबांच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन या ठिकाणी प्रवेश करतायत वैष्णव नवनीत पाटील, त्यानंतर अनिरुद्ध तिवारी, उत्तर भारतीय सेना विभाग प्रमुख मुंब्रादेवी कॉलनी, तुमचा प्रवेश आहे मुंब्रादेवी कॉलनीचे विभाग प्रमुख यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय। त्यानंतर शाखा प्रमुख निलेश भगवान पाटील यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय, शाखा प्रमुख रुपेश चतुर यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय आणि त्यानंतर या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश महायुतीचे मेळावे जे कळवा मुंब्रा हे मोबाईलमध्ये त्याचबरोबर मोठ्या उत्साहामध्ये पार पडलं। या महायुतीच्या मेळाव्यासाठी रवींद्र चव्हाण साहेब असतील, राष्ट्रवादीचे त्यांची तरांसरे असतील, RPIचे वाघमारे साहेब असतील, मनसेचे अध्यक्ष मोरेजी असतील, हे सर्वच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठे मेळावे जे आहेत या दोन्ही शहरांमध्ये पार पडले। मोठ्या संख्येमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित होते आणि सगळ्यांनी निश्चय केला की प्रत्येक घराघरापर्यंत पोचून जे आहे ते मोदीजींनी केलेलं काम आणि या सरकारने केलेलं काम आणि गेल्या 10 वर्षामध्ये खासदार म्हणून या मतदारसंघामध्ये झालेली कामं जी आहेत ती डोर टू डोर जी आहे ती घरोघरी पोचवायची आहे आणि एकही मतदार जो आहे हा मतदानापासून वंचित राहणार त्याच्यासाठी जे आहे कॅम्पेनिंग कशा प्रकारची करायची सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून, कार्यकर्त्यांनी मिळून असा देखील संदेश जो आहे। सर, संजय राऊतांनी